मराठा आरक्षणाविरोधात ओबीसींनी याचिका दाखल केलेल्या आहेत। ओबीसींच्या याचिकेवर तातडीने सुनावणी होणं हे शक्य नाहीये। उच्च न्यायालयाने ही भूमिका घेतलेली आहे। शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये संधी गमावण्याची भीती यामुळे व्यक्त केली जाते। तर ओबीसी यांनी मराठा आरक्षणाचा जीआर काढल्यानंतर आक्रमक होत याचिका दाखल केली आहे। कुणबी प्रमाणपत्रामार्फत आणि कुणबी नोंदीमार्फत ओबीसी मधून जर तुम्हाला आरक्षण घ्यायचं असेल तर जातीचा पातीचा तुम्ही विचार करायचा म्हटल्याच्या नंतर एकतर मराठा समाज कुठल्याही परिस्थितीमध्ये मागास नाही, त्याचं मागासले पण अनेक वेळा सिद्ध झालेलं नाही। 4 आयोगांनी मागासले पण नाकारलंय, सर्वोच्च न्यायालयाने नाकारलंय, उच्च न्यायालयाने नाकारलंय। त्यामुळं मराठा समाजाला एकतर कुणबी सरपीठ मार्फत ओबीसी मधून आरक्षण देताच येणार नाही। आजपर्यंत मी तर म्हणतो अजितदादा असेल, शरद पवार साहेब असतील, ह्या सर्व लोकांनी जातीपातीचाच विचार करत आलात ना। कारण आपल्याच लोकांना तुम्ही मोठं केलं, तुमच्या जातीतीलच लोकांना मोठं करण्याचं काम केलंय, तुमच्या जातीतीलच लोकांना साखर कारखाने दिले, तुमच्या जातीतीलच लोकांना सूतगिरण्या दिल्या, तुमच्या जातीतीलच लोकांना शिक्षण संस्था दिल्या। त्यामुळे तुमच्या जातीला तुम्ही खूप भरघोस मोठं केलेलं आहे। परंतु राहिला विषय शिक्षण आणि नोकरीतले आरक्षण, तुम्हाला आम्ही कधी विरोध केला नाही, परंतु ते तुम्हाला ओबीसी मधून देता येणार नाही आणि त्यासाठी तुम्हाला मागासले पण सिद्ध करावं लागतं। तुम्ही मागास ठरतच नाहीत। त्यामुळं अजितदादांनी काही जरी म्हटलं तर ह्या वक्तव्याचा निव्वळ चुकीचा अर्थ होतो।